नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. शिर्डी व शिंगणापूर मध्यवर्ती ठिकाणी राहुरी तालुक्यातील गुहा येथे नगर मनमाड मार्गावर असलेल्या 2 हॉटेलमध्ये गोवंशीय जातीचे शिजलेले मांस मिळाले असून हा धक्कादायक प्रकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. या प्रकरणी 6,750 रुपयांचे 45 किलो गोवंश जातीचे मांस जप्त करून हॉटेल मालकाविरुद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 जून रोजी राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके, पोलीस नाईक प्रवीण आहिरे, पोलीस कॉन्स्टेबल अंकुश भोसले ड्युटीवर असताना नगर मनमाड जाणाऱ्या रोडच्या कडेला गुहा शिवारातील हॉटेल राणी मेवात व हॉटेल मेवात मांस विक्री करण्यात येत असल्याचा डायल 112 वर कॉल आला असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुहा गावच्या शिवारातील हॉटेल मेवात व हॉटेल राणी मेवात एक इसम एका पातेल्यातून शिजलेले मांस बाहेर काढत असताना दिसून आला. त्यास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव मोहम्मद अली मोहम्मद सहून, राहणार नई, तालुका जिल्हा मेवात, राज्य हरियाणा असे असल्याचे सांगितले. त्यावेळी पोलिसांनी त्यास पातेल्यात काय आहे असे विचारले असता त्याने सदर पातेल्यात गोवंशीय जातीचे मांस असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी दोन्ही कारवाईत 6,750 रुपये किमतीचे 45 किलो गोवंश जातीचे जनावरांचे गोमांस जप्त करत त्यातील काही मांस केमिकल तपासणीकरता राखीव ठेवून उर्वरित मांस जागीच नष्ट केले आहे. याबाबत पोलीस नाईक प्रवीण बागोल यांच्या फिर्यादीवरून हॉटेल राणी मेवात व हॉटेल मेवातचा मालक मोहम्मद अली मोहम्मद सहून याच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कोल्हार गुहा व परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या कार्यकर्त्यांचे हिंदू समाज बांधवांनी कौतुक केले आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.